हॅलो एव्हरीवन, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खास प्रवास करणार आहोत. मी नदीकडे जाणारे एका सुंदर पायवाटेने चालले आहे. ह्या रस्त्याने जाताना मला विविध निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती मिळाली. दोन्ही बाजूने हिरवगार जंगल आणि तशीच वेगवेगळी रानफुलं देखील लागली होती आणि डोंगराच्या कुशीतून जाताना प्रत्येक पावलावर एक नवीन जादू भेटते. तसेच आजूबाजूला ही गावे देखील दिसत होती. संपूर्ण आकाश देखील निळसर झालं होतं आणि एकदम सुंदर असं वातावरण दिसत होतं. नंतर मी चालले होते पायवाटेने, कारण मी एकटी पडत होते मागे, त्यामुळे मी चालले होते पळत. आणि हे बघा, हे लागलं होतं सुंदर असं रानफूल, जे की खूप ठिकाणी लागतं वेगवेगळ्या आकारामध्ये, आणि हे असं जमिनीवरच उगतं. अशा जंगलातून आम्ही चाललो होतो नदीवर, आणि नदीवर मी चालले होते खास जांभळं आलेत का ते बघायला आणि खायला, कारण नदीवरची जांभळं खूप चांगली असतात खायला. आणि तुम्ही बघू शकता इथे किती दाट झाडी आहे. संपूर्ण आजूबाजूला जंगलच जंगल आहे आणि पूर्ण फक्त पायवाट आहे. राहुलला पडेल याची भीती होती, त्यामुळे त्याने घेतले होते हातात काठी, आणि मम्मी बाबाकडे होतं जेवणाचं साहित्य. वाटेत होतं हे खूप असं मोठं वारूळ, आणि डोंगराने आम्ही खाली उतरत चाललो होतो. तर डोंगरातून जाणारी ही पाऊलवाट होती छोटीशी, आणि आजूबाजूला देखील खूप मोठमोठे डोंगर होते. तर अशा प्रकारे खूप सारे डोंगर उतरत उतरत आम्ही सर्वजण चाललो होतो खाली नदीवर. आणि हे आहे आमच्या गावाकडे असलेले निसर्गरम्य असं जंगल. खूप सुंदर आणि मन शांत करणारं वातावरण होतं. असं तेच बसून राहावं. समोर दिसतोय त्या डोंगराच्या ते पायथ्यापासून देखील एक नदी वाहत येते. आम्ही जिकडे चाललो होतो तिकडेच कोपऱ्याला ही नदी येऊन मिळते. आणि ही झाडांची पाने बघा कशी नक्षीदार आणि जाळीदार बनली आहेत. असं जंगलाचा मी आनंद घेत पडत वगैरे चालले होते. तर आत्ता आली होती ती वेळ जी की पायवाट संपली होती आणि आम्ही पोचलो होतो नदीमध्ये. पण नदीला थोडं पण पाणी नव्हतं. नदी पूर्ण कोरडी होती, आणि हा झाडावर केलेला वेल, त्यामुळे त्याचं रूपांतर सुंदर अशा एका वेलीच्या झाडामध्ये झालेलं आहे. बघू शकतात किती सुंदर आणि हिरवगार दिसतंय. नदी किनारचं हे होतं असं वातावरण, आणि या झाडांमधून आम्ही आलो होतो नदीवर. बघू शकता तुम्ही नदी कशा प्रकारे आहे. पूर्ण नदी कोरडी आहे, खूप सारे दगड आहेत त्याच्यामध्ये. अशी आहे ही नदी. पावसाळ्यात त्या नदीला असतो खूप मोठा पूर. आणि नदीच्या कडेने खूप सारी झाडं आहेत. जास्त करून जांभळांची झाडे नदीच्या कडेने आहेत. तर तुम्हाला आज दाखवणार आहे जांभळं. जांभळांची खूप छोटी मोठी झाडे या नदीच्या काठी आहेत, आणि काही नदीमध्ये देखील आहेत. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे खूप सारी असलेली जांभळांची झाडे आणि पिकलेली जांभळं. जशी असतील तशी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नदीमध्ये देखील थोडंसं पाणी होतं, पण ते एका डबक्यामध्ये साचलं होतं. पण ते पण खूप मोठं नव्हतं, असं मध्यम आकाराचं होतं, आणि लागली होती छोटी छोटी जांभळं. तर आता आपण दुसरीकडे जाऊयात. आणि करवंदाच्या पण खूप साऱ्या जाळी होत्या. तर इथे होतं छोटं असं पाण्याचं टाका, आणि इथं नदीवर आहे एवढं असं पाणी, जे की उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे संपत चाललं होतं. आणि ही समोर दिसते ही जांभळांची झाडे आहेत. आजूबाजूला पूर्ण डोंगरांनी वेढलेली ही नदी आहे. पूर्णपणे जंगलात असलेली. इथे जास्त करून माणसांचा वावर नसतो. चला तर मग आता बघूयात आपण नदीवर लागलेली सुंदर अशी चांगली गोड जांभळं.
तर आजचा आपला नदीकाठचा हा जांभळांचा सुंदर प्रवास इथेच संपतो. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला हा वेळ मला खूप आवडला. आशा करते तुम्हालाही हा ब्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच गावाकडच्या सुंदर व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. थँक्यू.